25 वर्षांची रखडलेली कामे पूर्ण करण्याचा निर्धार. भगूरमध्ये प्रेरणाताईंची धडाकेबाज प्रचार. भगूर नगराच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेत प्रेरणाताई बलकवडे हे नाव सध्या भगूरमध्ये सर्वाधिक चर्चेत आहे. प्रभागातील प्रत्येक नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नगर परिषद निवडणुकीत त्या महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार गट, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मित्रपक्ष या सर्वांच्या संयुक्त पाठिंब्यासह रिंगणात उतरले आहेत. प्रभाग क्रमांक 3 आणि 4 मध्ये प्रेरणाताई बलकवडे घरोघरी भेट देत नागरिकांशी संवाद साधत आहेत. ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद घेत सर्वसामान्य मतदारांचा विश्वास जिंकण्यासाठी त्यांचा प्रचार अधिक वेगाने पुढे जाताना दिसतोय. गेल्या 25 वर्षांपासून भगूर नगरातील अनेक विकास कामांचा बोजवारा उडालेला आहे. बंद पडलेले गार्डन, गटारी आणि ड्रेनेजची अपुरी व्यवस्था, शाळांचे प्रश्न आणि इतर मूलभूत सुविधांची दुरावस्था ही सर्व कामे आता पूर्ण करण्याचा ठाम संकल्प महायुतीकडून व्यक्त करण्यात आलाय. नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार प्रेरणाताई बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली आमदार सरोज आहिरे यांच्या मार्गदर्शनात महायुतीचा प्रचार जोरात रंगत आहे. गावात विकासाची नवी ऊर्जा निर्माण करून सर्व उमेदवार नागरिकांपर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. महायुतीकडून 10 प्रभागांमध्ये एकूण 20+1 अधिकृत उमेदवार पुढील प्रमाणे. प्रभाग 1 मध्ये सानिया शेख, केतन सोनवणे, शीतल शेटे. प्रभाग 2 मध्ये सीमा सोनवणे, धीरज गायकवाड. प्रभाग 3 मध्ये जयश्री देशमुख, प्रसाद आडके. प्रभाग 4 सुजाता शिरसाट, काकासाहेब देशमुख. प्रभाग 5 श्याम देशमुख, अनिता चव्हाण. प्रभाग 6 शोभा भागवत, दीपक बलकवडे. प्रभाग 7 अमोल इंदारखे, विद्या बलकवडे. प्रभाग 8 बबलू जाधव, लता थापेकर. प्रभाग 9 अश्विनी भवर, विशाल बलकवडे. प्रभाग 10 मध्ये भारती साळवे, स्वीटी साळवे. या सर्व उमेदवारांचा एकच निर्धार, प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली भगूर नगराचा सर्वांगीण विकास. हम तुम्हारे साथ हैं, प्रेरणाताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, काकासाहेब देशमुख आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, सुजाताताई शिरसाट आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बदल घडला पाहिजे. घडी घड्याळ, मशाल आणि कमळ. कोणाचं? माझं घड्याळ, हे कमळ आणि काकांचं मशाल. तिन्ही द्या. सौ प्रेरणाताई बलकवडे आणि बाकी खालचे आमचे सर्व उमेदवार रोज आमचा दारोदार जाऊन मतदारांना आवाहन करायचं काम चाललेलं आहे. प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद चांगला मिळतोय लोकांकडून. हे एक चांगलं असं अभिनव इथं पॅनल निर्माण झालेलं आहे आणि लोकांच्या अपेक्षा भरपूर आहे. परिवर्तनाची नांदी आहे हे स्पष्ट लोकांच्या भेटण्यावरून आणि बोलण्यावरून जाणवत आहे. आणि 3 तारखेला ते मतदान रूपी आपल्याला दिसून येईल, निकालाच्या माध्यमातून दिसून येईल असं चित्र आज तरी भगूरमध्ये आहे. माझं नाव आहे सुखदेव जाधव. माझा व्यवसाय आहे पत्र विक्रेता. मी बऱ्याच वर्षापासून पाहतोय वार्डाचे काही कामं होतं, काही नाही होते, पण सगळ्यात जास्त वार्डाचे कामं व्हावं हीच माझी इच्छा आहे. आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या वार्डात जाऊन कामाचे जरा लक्ष द्यावं. काम मेन म्हणजे सावरकर गार्डनचं आम्हाला फार इच्छित आहे. बऱ्याच वर्षापासून ते काम पेंडिंग आहे. सावरकर गार्डनचं काम पूर्ण झालं तर गावाचं बी काहीतरी प्रगती होईल आणि गावाला काहीतरी चालना भेटेल. ते लवकरात लवकर मार्गी लावं हेच माझी इच्छा आहे. नमस्कार, मी मीनाताई अंबादास आडके. भगूर नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणूक होऊ घातलेली ही एकच का हे सर्व पक्ष एकत्र येण्याचं कारण हा भगूर गावचा विकास खुंटलेला. हा भगूर गावच्या विकासासाठी आम्ही वरती आमचा BJP पक्ष स्ट्रॉंग असलेला वरती BJPचा पक्ष आणि अजितदादा राष्ट्रवादी आणि उभाटा हे 3 पक्ष फक्त आमचा एकच ध्यास का भगूर गावचा विकास यासाठी आम्ही एकत्र झालेलो आहोत. आणि आम्ही 21-0 केल्याशिवाय राहणार नाही ही आमची तळमळीची जिद्द आहे आणि हे आम्ही करून दाखवणार म्हणजे दाखवणार. 21-0 म्हणजे 21-0. आम्हाला आमच्या गावामध्ये आम्हाला सावरकरांची जन्मभूमी
आमच्या सावरकरांच्या गावामध्ये उद्यान बघायला म्हणजे आमच्या मुलांना मिळालेलं नाही, आमच्या नातवंडला पण मिळालेलं नाही. आमच्या आता नातवंडला तरी कमीत कमी मिळालेलं पाहिजे. आमची ती म्हणजे आणि आम्हाला हॉस्पिटल पाहिजे, पार्किंगसाठी सोय पाहिजे गावामध्ये. त्यासाठी आम्ही हे सर्व पक्ष एकत्र झालेलो आहे. आम्हाला सर्व गावांनी एकजुटीने आमच्या सर्व पक्षांना मतदान करून 3 तारखेला हा आमचा विजय घोषित करावा अशी मी तळमळीची विनंती करते गावकऱ्यांना. या भगूर गावाचा विकास गेल्या 25 वर्षामध्ये आजपर्यंत झालेला काही दिसत नाही आहे. तरीही मला असं वाटतं की प्रेरणाताईंच्या मदतीने आपल्याला हा विकास करणं नक्कीच शक्य होईल. त्यामुळे प्रेरणाताईंना मतदान देऊन सगळ्यांनी प्रचंड मतांनी विजयी करा, अशी विजयी करा. आमदारताई आमच्या बरोबर आहेत. हां, आमदारताई आमच्या बरोबर आहेत. त्यांच्या पाठिंब्याने आम्ही नक्कीच या गावात विजयी होऊ आणि या गावाचा नक्कीच विकास होईल. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.